लास्ट व्हिडिओमध्ये आपण ड्रिल जिग असेंब्लीचा बॉडी पार्ट ड्रॉ केला होता, फर्स्ट पार्ट. तर आता आपण सेकंड पार्ट ड्रॉ करणार आहे, प्लेट. तर इथं दाखवली बघा प्लेट. प्लेटचं मटेरियल आहे कास्ट आयर्न आणि क्वांटिटी पण एकच आहे. तर प्लेट कशी सर्क्युलर सेक्शनची आहे, तर आपण ती डायरेक्ट ड्रॉ करणार. ठीक आहे. काल होता हा बॉडी पार्ट. ठीक आहे. न्यू फाईल, फोल्डर, नाव द्यायचं प्लेट. होमवरती यायचं, स्केच, बॉटमचा प्लेन घ्या, ओके बटनवरती क्लिक करायचं. स्केचरमध्ये आलो. सगळ्यात मोठा डायमीटर आहे 115. एक सर्कल ड्रॉ करा 115चं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सेंटरचं सर्कल 38. नंतर नेक्स्ट हे जे सर्कल आहे 86चं पिच सर्कल डायमीटर आहे आणि याचा जो हे दिलेला आहे डायमीटर 16 दिलेला आहे. मग 3 पाहिजे, ते किती 86 डायमीटरचा पिच आहे आणि 3 सर्कल पाहिजे 16 mm डायमीटरचे 120च्या अँगलवरती. मी जायचं, इथे टाकायचं 16. नंतर हे जे डिस्टन्स आहे ते 86च्या हाफ टाकायचं, 86/2 आणि क्लोज करायचं. त्याच्यानंतर जायचं पॅटर्न, कर्व सिलेक्ट करायचं, सर्क्युलर स्पेसिफाय पॉईंट 00लाच घ्यायचं आणि क्वांटिटी 3 टाकायचं. अँगल ऑटोमॅटिक 120 येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर परत बघा, आता इथं दिलेलं आहे हे एक होल दिलं आहे, बरोबर. या होलचं डायमीटर दिलं आहे 4 आणि त्याची लेंथ दिलेली आहे सेंटरपासून 25. ठीक आहे. मग इथं जायचं, एक 4 mm होल ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट यूज करायचे आणि याचं जे सेंटर पॉईंट आहे तो या ॲक्सिसवरती घ्यायचा आणि हे जे डिस्टन्स आहे ते 25 टाकायचं, 25 क्लोज. ठीक आहे. सगळे डायमेन्शन दिले. आता फिनिश करायचं. एक्सट्रूड हा रिजन सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर रिजनचं बघा थिकनेस दिलेली 20 mm, 20 आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर बघा आपल्या इथं चांफर बाकी राहिले, तर तिथे काही इथं दिलेलं नाही, तर आपण आपल्या मनाने रेडियस घेऊ. 5 mm घ्या, नाही तर 3 mm घ्या. ठीक आहे. पाच mm घेऊ आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. तर हे आपलं रेडी झालं. ठीक आहे. ही प्लेट आहे. व्ह्यूमध्ये जायचं, ठीक आहे. प्लेट आपण रेड कलरची घेऊ. हा आधीचा पार्ट होता.
नंतर ही प्लेट ठीक आहे, ग्रे कलरमध्ये घेतलं. नंतर ही प्लेट सेव्ह करा. परत न्यू फाईल, नवीन पार्टचं नाव आहे बघा 3 नंबरचा पार्ट, बुश इथं दिलेलं आहे बघा. तर बुशचा एक इंटरनल डायमीटर 32 आहे आणि एक्सटर्नल डायमीटर 38 आहे, थिकनेस 20 आहे. ठीक आहे, न्यू पार्ट घ्यायचा बुश, BUSH, ओके करायचं. बॅकग्राऊंड व्हाईट, होम स्क्रीनवर द्यायचं. स्केच बॉटम प्लेन, डायमीटर 38, एक 38 आहे आणि एक किती आहे 32 आहे. ठीक आहे, परत सर्कल या पॉईंटपासून 32 आणि फिनिश करायचं. एक्सट्रूड आणि थिकनेस आहे 20. ओके, तर याचा कलर आपण चेंज करू. व्ह्यूमध्ये जा, याचा कलर रेड करू. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. सेव्ह करा, न्यू फाईल. आता नवीन पार्टचं नाव बघा काय आहे, 4 नंबरचं. इथं बुश नाव दिलेलं आहे बघा, सेकंड बुश आहे छोटं. 3 क्वांटिटी बनवायची ह्याच्या. हे किती होतं, एकच क्वांटिटी होती याची. त्याच्यानंतर नाही तर बघा 38R5 दिलं आहे आणि 38S6 दिलं आहे. तर हे शाफ्टचं डायमेन्शन आहे आणि होलचं डायमेन्शन आहे. आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे बुश 16R5 आणि डायमीटर 10चं. तर बघा इथं थिकनेस दिली आहे 20, 10 आणि 16चं डायमीटर आहे. इथं नाव द्यायचं बुश 2 करा. ठीक आहे, किंवा 3 करा, कारण की 3 क्वांटिटी त्याची. स्केच प्लेन सिलेक्ट करायचा बॉटमचा आणि ओके करायचं. सर्कल 16 एंटर करायचं. नंतर परत 20 फिनिश करायचं. एक्सट्रूड आणि 20 लेन टाकायची. ठीक आहे, ओके बटनवरती क्लिक करायचं. आता या बुशचा कलर पण आपण रेडच करू, कारण की सगळे बुश आपण कोणत्या कलरची ठेवू, रेड कलरची. ठीक आहे, ही छोट्या साईजची. परत एकदा आता नवीन फाईल, 4 नंबरचा पार्ट झाला. 5 नंबरचा पार्ट बघा. तर 5 नंबरचा पार्ट आहे स्पेशल वॉशर. त्याची क्वांटिटी 1, मटेरियल EMS, थिकनेस दिली 10, आउटर डायमीटर दिला आहे 60, इथं 8 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता ड्रॉ करायचं. न्यू फाईल, टाकायचं स्पेशल वॉशर. ठीक आहे, होमवरती यायचं. स्केच बॉटमचा प्लेन सिलेक्ट करायचं.
आता डायमीटर बघा 60, त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटरला आहे R8 म्हणजे 16चा, ठीक आहे. 16 नंतर लाईन घ्यायची, ह्या पॉईंटपासून स्ट्रेटमध्ये एक लाईन ड्रॉ करायची, परत ह्याच पॉईंटपासून स्ट्रेटमध्ये लाईन ड्रॉ करायची, ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायचं, हे पण ट्रिम करायचं, क्लोज करायचं, फिनिश. एक्सट्रूड हे जायचं, थिकनेस टाकायची 10 mm आणि ओके करायचं. त्याच्यानंतर चांफर घ्यायचं आणि 1 mmचं चांफर द्यायचं सिमेट्रिकमध्ये 45. बघा इथं किती दिलेलं आहे, 1.5चं दिलं आहे, ठीक आहे. मॉडिफाय करा, डबल क्लिक करायचं, 1.5 आणि क्लोज. नंतर व्ह्यूवरती जायचं, एडिट डिस्प्ले सिलेक्ट, ओके. नंतर इथं कलर चेंज करा, कलर आपण सपोज ग्रीन कलर ठेवू, ठीक आहे. सेव्ह करा. परत आता नेक्स्ट पार्ट 6 नंबरचं. 6 नंबरला हा स्टड आहे बघा, न्यू फाईल, इथं नाव द्यायचं स्टड. ओके करायचं, होम, स्केच. आता बघा हा स्टड कसा आहे, सर्क्युलर आहे, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आपण रिव्हॉल्व कमांडनी ड्रॉ करू, ठीक आहे. तर मग स्केचवरती इथं यायचं, हा प्लेन सिलेक्ट करा, ओके, झूम करायचं. आता बघा स्टार्ट करू आपण इथून, हाफ सेक्शन ड्रॉ करायचं. हे किती 16 आहे, 16चे हाफ किती 8, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बाजूला इथे 24, बॉटम साईडला बघा. आता इथं थोडासा गॅप आहे याच्यामध्ये, तर ते 16 आहे, तर 2 mm आपण कमी घेऊ, ठीक आहे. 2 mm घ्या कमी, खालच्या बाजूला 2 mm. नंतर नेक्स्ट परत इथून 2 mm, नंतर वरच्या बाजूला बघा. आता इथं डायमीटर किती दिला आहे, 20 दिला आहे, म्हणजे हा किती होता 8. मग इथून टोटल किती येईल, 4 येईल, ठीक आहे, कारण 2 mm आपण खालच्या साईडला गेलो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा हे दिलेलं टोटल 18, या डायरेक्शनमध्ये 18, ठीक आहे. नंतर परत बॉटम साईडला जायचं. आता 2 mmचं परत सेम गॅप बघा, पुन्हा इकडच्या बाजूला 2 mm, वरती बघा किती दिलं आता 32 आहे, ठीक आहे. हे किती होतं 20 होतं, तर मग आता 16 जायचं, ठीक आहे. म्हणजेच 6 mm एक्स्ट्रा जायचं आता, म्हणजेच 8 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये बघा 18, नंतर पुन्हा बॉटम साईडला 16पर्यंत जायचं, म्हणजे ह्याच्या बरोबरीनं, ठीक आहे. नंतर या डायरेक्शनमध्ये 40 आणि इकडे परत खाली ह्या पॉईंटपर्यंत, नंतर इथं जॉईन करायचं, ठीक आहे. हा आपण ड्रॉ केला हाफ सेक्शन, बरोबर. याची डायमेन्शन वरच्या बाजूला द्या, ठीक आहे. तुम्ही जर चेक केलं इथून इथपर्यंत बघा 16 बरोबर आहे. फिनिश करायचं, त्यांना रिवॉल्व. आता रिजन बाउंड्री सिलेक्ट करायचं,
वेक्टर डायरेक्ट ही लाईन सिलेक्ट करा, इथे टाका 360 आणि क्लोज. तर बघा हा स्टड आपण ड्रॉ केला रिवॉल्व कमांडनी. नंतर ना आता आपल्याला याला नाव द्यायचं, थ्रेड करायची. थ्रेडमध्ये जायचं, मोअरमध्ये जायचं, थ्रेड्स हे सिलेक्ट करायचं आणि राईट हँड इथं आलेलं आहे बघा, हे थ्रेड आली बघा, इथं सिम्बॉल दिसतं बघा, सिम्बॉलिक थ्रेड आली. त्याच्यानंतर ना ह्या बाजूला परत एकदा मोअर, थ्रेड्स आणि इथं लेंथ दिलेली आहे बघा थ्रेडची, किती दिली आहे 26 टाका. शाफ्ट साईज बरोबर आली, M16 मेजर डायमीटर आला, लेंथ टाका 26 आणि ओके बटनवरती क्लिक करा. तर इथं जर गेले तर इथपर्यंत काय आली, थ्रेड आली बघा. नंतर ना त्याला कुठं चांफर आहे का बघा बरं, म्हणजे चांफर दिलेलं आहे, ठीक आहे. तर चांफरमध्ये जायचं, एक चांफर, नंतर नेक्स्ट चांफर टाका 1चा, ओके करा, ठीक आहे. इथं थोडीशी नॉर्मल रेडियस आहे, रेडियस द्या 1ची, ठीक आहे. आणखीन काही बाकी बघा, नाही आता काही बाकी नाही. इथं फिलेट आहे, तर पण 1 mm देऊन टाका, किंवा जास्त दिली तर चालेल 1.5, ठीक आहे. आणि सेव्ह करा. कलर चेंज करायचा असला कलर चेंज करायचं, ठीक आहे. याला सेव्ह करा. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, 6 झाले आपले. आता हे काय वॉशर आहे, बघा वॉशरच्या ड्रॉइंगमध्ये काय काय दिलेलं आहे. सर्क्युलर वॉशर आहे, स्पेशल वॉशर होतं, हे नुसतं वॉशर आहे, ठीक आहे. तर हे जे वॉशर आहे याची थिकनेस दिली 3 mm, त्याला चांफर दिला 1 mmचा 45 डिग्रीमध्ये. आउटर डायमीटर दिला आपल्याला 34 आणि इनर डायमीटर जो आहे तो दिलेला नाही. बट ते वॉशर कुठं बसणार आहे, तर जर आपण असेंब्ली ड्रॉइंग जर बघितलं तर वॉशर बसणार आहे इथं, हा स्टड M16चा, त्याचं इंटरनल डायमीटर असणार किती 16, ठीक आहे. तर आपण ते 16 डायमीटर घेऊ, आउटर 34 घेऊ. मग नंतर न्यू फाईल, हे सेव्ह करा, न्यू फाईल, हे टाकायचं वॉशर, स्केच, बॉटमचा प्लेन घ्या 34, पुन्हा सर्कल, सोळा, फिनिश, एक्सट्रूड. बघा त्याची थिकनेस किती दिली आहे 3 mm, 3, ओके. तर त्याला चांफर दिला आहे 1 mmचा, ठीक आहे. झालं बघा वॉशर. आणि त्याला सेव्ह करा, कलर चेंज करा. वॉशरचा कलर कोणता घ्यायचा,
ठीक आहे. सेव्ह करा, न्यू फाईल. आता नेक्स्ट पार्टचं नाव बघा काय दिलं आहे, 7-8 नंबरचा पार्ट दिला आहे नट. तर M16चा नट आहे. NUT नट. ठीक आहे. ओके. होमवरती स्केचर बॉटमचं प्लेन घ्या. नंतर एक सर्कल ड्रॉ करा M16चं. ठीक आहे. नंतर हेक्झॅगॉन घ्यायचं. बघा आता इथं आपण एक ड्रॉ केला, हा पॉईंट आणि हा ॲक्सिस. ठीक आहे. नंतर डायमेन्शन्समध्ये जायचं, हा एंड पॉईंट ते हा पॉईंट डायमेन्शन द्यायचं 24. किती? 24. क्लोज करायचं. नंतर हा सेंटर पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायची. तर बघा इथं M16चा दिलं आहे. तर ड्रिलचा काय आहे, स्टँडर्ड आहे. सॉरी, M16चा जो नट राहतो, नटचा काय असतो, स्टँडर्ड असतो बघा. तर स्टँडर्ड काय राहतो, मशीन ड्रॉईंग बुक बघू आपण. ठीक आहे. बघा इथं स्टँडर्ड दिलेलं आहे. जो डी जो दिलेला असतो तो 2 टाइम्स काय राहतो, जो डायमीटर दिला आहे त्याच्या राहतो. ठीक आहे. म्हणजे टोटल च्या इक्वलमध्ये असतो. टू डी असतो. ठीक आहे. मग 2D म्हणजे किती, डबल येईल. हा किती येईल मग, 16×2=32. ठीक आहे. नंतर बघा याला फिनिश करायचं, एक्सट्रूड. आता याची थिकनेस किती दिली आपल्याला, इक्वल्स टू डी असती म्हणजे 16 राहील, 16. ओके. नंतर स्केच, हा मिडलचा प्लेन सिलेक्ट करायचा. इथं रेडियस ड्रॉ करायची. आता रेडियस ड्रॉ करायच्या आधी इथं प्रोजेक्टेड कर कमांड यूज करायची, हे एक आणि ओके करायचं. नंतर चाम्फर रेडियस बघा, रेडियस टाका 2 खूप छोटी झाली. कंट्रोल झेड करा, 5 mm टाका, 5. ठीक आहे. रेडियस टाकल्यानंतर या रेडियसचं पॉईंट इथं जॉईन करायचं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये बाहेर, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत जॉईन करायचं. नंतर ट्रिम कमांड यूज करायची, कंट्रोल झेड करायचं बघा, ट्रिम कमांड आणि हे ट्रिम करून टाकायचं. ठीक आहे. इथे एक लाईन ड्रॉ करून घ्या, फिनिश करायचं. तर हे जे स्केच आहे सिलेक्ट करायचं, रिवॉल्व, स्पेसिफाय व्हेक्टरमध्ये डायरेक्ट हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा, बुलियनमध्ये जाऊन सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. ठीक आहे. हा आपला नट तयार झाला. नंतर याला थ्रेड्स द्यायचे, काय द्यायचं, थ्रेडला मोअरमध्ये जायचं, सिम्बॉलिक थ्रेड द्या आणि ओके बटनवरती क्लिक करा. थ्रेड तयार झाले बघा. ठीक आहे.
सेव्ह करा. कलर जर चेंज करायचा असला कलर पण चेंज करू शकता. आता बघा आपण 8 पार्ट ड्रॉ केले. तर हा जो क्वेश्चन होता या क्वेश्चनमध्ये त्यांनी ड्रिल जिगचा जो वर्क पीसचा जो पार्ट आहे तो दिलेला नाही. ठीक आहे. आपण इथं बुकमध्ये जर बघितलं तर बघा इथं एक हा पार्ट दिसतोय ना. बघा इथं हा जो पार्ट दिसतोय बघा, हा पार्ट इथं दाखवला ड्रॉइंगमध्ये. हा वर्क पीस, तर हा पार्ट त्याच्यात दिलेला नाही आणि एक पिन पण दाखवलेली नाही. ठीक आहे. तर पिन आपल्याला ड्रॉ करावं लागेल ती. तर पिनचं डायमेन्शन दिले की इथं बघा, इथं यांनी पण पिनचं डायमेन्शन दिलेलं नाही. इकडे दिलं आहे बघा पिन. तर पिन पण आपण ड्रॉ करून घेऊ. पिनची जी डायमीटर दिला आहे तो किती दिला आहे 4H6 आणि ती लेंथ दिलेली आहे 16. मग पिन ड्रॉ करू आपण. आता हा नट असंच ठेवा. सेव्ह करा. न्यू फाईल. टाकायचं पिन. ओके. स्केच सर्कलमध्ये 4 mm. फिनिश. नंतर एक्सट्रूड. त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 26. फिनिश. ठीक आहे. आता बघा आपल्याला एंड पॉईंटला स्पेरिकल करायचं आहे. इथं जायचं पासून इथं जायचं प्रोजेक्टेड कर्व. ठीक आहे. खाली पण लाईन आली बघा. इथं जायचं आर्क घ्यायचं आहे. काय घ्यायचं आर्क फर्स्ट आणि जस्ट 2.5. इथं पण 2.5. ठीक आहे. नंतर परत इथं काय करायचं, एक हॉरिझॉन्टल लाईन व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची अंदाजे आणि याला फिनिश करायचं. ठीक आहे. मग बघा इथं वरती आलं आहे. जायचं रिवॉल्व. हा सेक्शन सिलेक्ट करायचा. नंतर इथं वरती हा पण सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि व्हेक्टरमध्ये ही लाईन सिलेक्ट करायची आणि इथं बुलियनमध्ये युनिट म्हणायचं. ओके बटनवरती क्लिक करायचं. बघा इथं स्पेरिकल सेक्शन आलं डावलला. ठीक आहे. म्हणजेच रेडियस आली बघा. याला सेव्ह करा. पिनचा कलर वाटलं तर चेंज करू शकता तुम्ही. इथं जायचं व्ह्यू, एडिट डिस्प्ले. पिनचा कलर करू आपण ग्रीन. ठीक आहे. बघा आपण सगळे असेंब्लीचे पूर्ण पार्ट ड्रॉ केले. बघा हा एक नट, वॉशर. नटचा कलर आपण चेंज करू. $171. ठीक आहे. नट, वॉशर, स्टड, स्पेशल वॉशर,
बुश, हे मोठं बुश आहे, एकच आहे, याची क्वांटिटी 3 आहे. तर ही प्लेट आणि ही बॉडी, तर हे सगळे पार्ट आपण आता ड्रॉ केले. ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण याची असेंब्ली करू. असेंब्ली करायच्या आधी आपल्याला एक तो जो नट राहिला आहे, सॉरी वर्क पीसचा पार्ट, तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर वर्क पीसचं ड्रॉइंग बघा इथं दिलं आहे. वर्क पीस कसं आहे, सर्क्युलर सेक्शनचं आहे, पण त्याचं सेक्शन ड्रॉ करायचं आणि त्याला रिव्हॉल्व करायचं. तर आपण तो करू बघा. आणि इथं त्यातला होल पण दिलेला आहे, आणि ते डॉल होल आहे. तर मग इथं जायचं, न्यू फाईल, हे टाकायचं वर्क पीस. ओके. होमवरती स्केच, मग हाफ सेक्शन ड्रॉ करायचं आहे बघा आपल्याला. तर इथं दिलेलं आहे 32 आणि हे दिलेलं आहे 128 आणि दिलं आहे 100. इथे एक लाईन ड्रॉ करायची. नंतर ही लाईन ह्या कन्स्टंटचा यूज करून ॲक्सिसवरती घ्यायची, टाकायचं 50. नंतर इथं बघा 128, मग 128च्या हाफ किती, इथं क्लोज करायचं. नंतर थिकनेस दिलेली आहे बघा 5 mm, आणि इथं दिलेलं आहे 46 -5 39. मग इथून काय करायचं, 39 ड्रॉ करायची. ठीक आहे. नंतर इथं बघा थिकनेस 6 mm दिली, इथं वरच्या बाजूला 6 घ्या. नंतर ह्या बाजूला यायचं, तर ह्या बाजूला किती 5 mm दिलेली, बरोबर. इथपर्यंत जर बघितलं 14 आहे, तर मग इथं येईल 11. मग 11मधून सॉरी 9. ठीक आहे. मग वरच्या बाजूला जायचं बघा, टोटल हाईट दिलेली आहे 46, आपण 6चं गेलं आहे 40 घ्या. ठीक आहे. नंतर सेंटरला यायचं आणि ह्या पॉईंटपासून इथं जॉईन करायचं. तर बघा आता इथं आपण हे 39 घेतलं बॉटमपासून आणि हे 46 आहे. मग इथं गॅप किती आला, 7 आला. तर इथं 41 घ्या. ठीक आहे, म्हणजे 5 mm गॅप येईल. नंतर ही जी लाईन आहे याचं इथून डिस्टन्स द्या, किती आहे 32 आहे, तर 16 क्लोज करायचं. ठीक आहे. नंतर याला रेडियस वगैरे काहीच नाही, कुठं फिनिश करायचं. रिव्हॉल्व, ह्या वेक्टर सिलेक्ट करायचं, ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. नंतर याला स्केच, इथे एक डॉल होल आहे, ते किती mm आहे 25. आणि त्याची इथं बघा, इथं जसं होल आहे सेम तेच होल आहे, तर होलचं इथं डायमीटर दिलेलं आहे 4. मी टाकायचं 4. आणि ही जी थिकनेस आहे 25च आहे. ठीक आहे, 25 आणि फिनिश करायचं. पहिले याला कन्स्टेंट करून घ्या, फिनिश करा, एक्सट्रूड, स्केच, आणि सबस्ट्रॅक्ट करायचं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये, सबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. आता आपला हा पार्ट ड्रॉ झाला आहे. हा काय वर्क पीस आहे, असं वर्क पीस असणार आहे, याच्यामध्ये 3 होल करायचे. त्याच्यासाठी आपण ही ड्रिल जिग डिझाईन करत आहे. ठीक आहे.